आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लोकप्रिय वृत्तवाहिनी. नमस्कार. न्यूज 24 महाराष्ट्र लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये आज पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांचा परिचय आपल्या या न्यूज 24 महाराष्ट्र या मराठी लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून करून देत असतो. आणि आज आपल्यासोबत आहे उत्कृष्ट अभिनय ज्यांचा अनेक वेगवेगळ्या नाट्यात किंवा अनेक गाण्यांच्या माध्यमातून असेल, अनेक चित्रफितीच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियावर ज्यांचा अनेक चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी अनेक चांगले व्हिडिओ त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेले असे आपल्यासोबत एका व्यथा कास्तकाराची या गाण्याचे दिग्दर्शक, निर्माते आणि कलावंत हे आपल्यासोबत उपस्थित आहे, रोशनजी घानमोडे. सर नमस्कार. तुमचं न्यूज 24 महाराष्ट्र लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीमध्ये मनपूर्वक स्वागत. आणि सरांचा परिचय आपण त्यांच्या मुखातून ऐकूया. आणि त्यानंतर त्यांनी व्यथा कास्तकारांची हे पहिलं गीत एक शेतकऱ्यांसाठी समर्पित केलं. आणि या शेतकऱ्यांच्या गीताला त्यांनी वास्तव मांडलं की शेतकऱ्यांची परिस्थिती काय असते, कशी असते, आणि हे वास्तव जे मांडलं ते अनेकांच्या मनाला थेट भिडलं. असं वास्तव त्यांनी या व्यथा कास्तकाराची या गीतातून मांडलं. दुसरं गीत त्यांचं होतं मोदीजींच्या निवडणुकीच्या दरम्यान, जे लोकसभेची निवडणूक झाली त्या दरम्यान त्यांनी एक लोकगीत प्रसिद्ध केलं. ते त्यांनी स्वतःचं गायन केलं, स्वतःच्या आवाजात ते गीत सादर केलं. त्याही गीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि तिसरं आणखी त्यांचं मोटिव्ह काय आहे तो नेमका या आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. भाऊ मला एक सांगा, तुम्ही जे पहिलं गीत रचलं व्यथा कास्तकाराची, हे गीत कसं रचलं आणि कुठून संकल्पना तुम्हाला सुचली? हे गीत जे आहे, सर्वप्रथम तर मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. तर शेतीचे प्रश्न होते आणि त्या शेतीच्या प्रश्नावर आणि वडिलांनी जे समजा मेहनत घेतलेली आहे त्या उद्देशाने मी ते गाणं लिहिलेलं होतं. आणि खूप चांगला प्रतिसाद त्या गाण्यासाठी मला मिळालेला आहे. प्रेक्षकांपासूनही मिळालेला आहे. माझ्या आप्त लोकांपासून सुद्धा मला याचा प्रसाद मिळाला, म्हणजे प्रतिसाद मिळालेला आहे मला. तुम्हाला सुचलं कसं की हे गाण्याची निर्मिती कशी करावी व काय गरज पडली त्याची? हे आता सध्याची कंडिशन जी आहे ना, काळाची गरज आहे. आज शेतकऱ्याची जी आपण हाल पाहत आहे, पाणी येते तर कधी पाणी जास्त येते, पाणी कमी पडत नाही. आता या अतिवृष्टी सुरू आहे, त्यात गहू खराब झालेला आहे. म्हणजे असं भरपूर काही गोष्टी आहेत. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांचे हाल असतात. कुठल्या गोष्टीत शेतकरी या नुकसानमध्ये असते. तर हे सगळं चक्र आणि हे सगळं ते जो हे असते ते डोळ्यासमोर ठेवून मी ते गाणं तयार केलं होतं. व्यथा कास्तकाराची म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती, एकंदरीत शेतकऱ्याचं जीवनमान कसं आहे आणि शेतकरी कोणत्या विदारक परिस्थितीतून समोर जातो हे व्यथा कास्तकाराची या तुम्ही गीतातून प्रसिद्ध केलं. दुसरं गीत जे होतं तुमचं मोदीजींच्या म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस, त्या गीताबद्दल कसं सुचलं आणि काय? ते गीत असं होतं की आपले दिनेशजी सूर्यवंशी सर आहेत, जे माझे शिक्षक सुद्धा होते. अच्छा. नरसम्मा कॉलेजमध्ये. तसं एक दिवस त्यांच्या घरी गेलो, भेटलो. ते म्हणतो ते त्यावेळेस श्रीराम मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि उद्घाटन होतं. आणि एखादं गीत लिही चांगलं मंदिरावर. मग त्यावेळेस मग थोडी कल्पना सुचली आणि मग मी ते गीत लिहिलं होतं, बन गया मेरे रामजी का दरबार, लाना है मोदीजी की सरकार. अच्छा. तिथून तुम्हाला प्राध्यापक दिनेशजी सूर्यवंशी यांच्यापासून प्रेरणा मिळाली आणि मग मी तिथून ते गाणं सुरुवात. अच्छा. म्हणजे तिथून मग तुम्ही ते बनाया मोदी का दरबार, बन गया मेरे रामजी का दरबार, लाना है मोदीजी की सरकार, हे गाणं मी बनवलं होतं. आणि काय अनुभव आले तुम्हाला हे दोन, व्यथा कास्तकाराची आणि प्रभू श्रीरामाबद्दल जे तुम्ही गीत तयार केलं, सादर केलं? चांगला प्रतिसाद मिळाला. व्यथा कास्तकाराची या गाण्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला लोकांकडून. आणि बन गया मेरे रामजी का दरबार हे गाण्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. अच्छा. आणि भरभरून मला शुभेच्छाही आलेल्या आहेत. अच्छा. भरपूर लोकांनी शुभेच्छा पण दिल्या. चांगले असे 2 गाणे म्हणे तू बनवले, उत्कृष्ट असे गाणे तू बनवलेले आहेत. आता मला सांगा, तुम्ही हे सर्व करत असताना तुम्हाला नुकताच पुण्यामध्ये मराठी फिल्म फेस्टिवलच्या मध्ये एक तुमचा सन्मान सुद्धा करण्यात आला व्यथा कास्तकारांची या गीतात. एक कसा सन्मान झाला तुमचा, कुठं आयोजन होतं हे आणि कसं आयोजन होतं? हे जे होतं प्रहार नॅशनल फिल्म फेस्टिवल, हा एक उपक्रम प्रहार पक्षातर्फे होता, प्रहार चित्रपट संघटनेतर्फे. अच्छा. हा प्रोग्राम त्यांनी आयोजित केला होता पुण्यामध्ये. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये लघुपट, आपण कसे लघुपट बनवायचे आणि किती मिनिटात असले पाहिजे, आपले लघुपट कोणत्या विचारावर असले पाहिजे, त्यात 4-5 पॉइंट दिले होते. शेतकऱ्यांवर, भ्रष्टाचार, स्त्री सक्षमीकरण, असे भरपूर काही मुद्दे होते. त्या मुद्द्यांवर घेऊन हे आपले लघुपट तयार करायचे होते. तर त्यामध्ये मी माझं एक गाणं टाकलं होतं व्यथा कास्तकाराची. तर मग हे व्यथा कास्तकाराची गाणं मी त्याच्यामध्ये टाकलं. तर
तिच्या समजा जे ज्युरी होती हं. ज्युरी, तर त्यांना हे खूप आवडलं आणि जे प्रदेशाध्यक्ष होते फिल्म फेस्टिवलचे, आपलं प्रहार फिल्म संघटनेचे जे प्रदेशाध्यक्ष होते अच्छा. संदीप भाऊ मोहिते पाटील, हं. यांनाही ते खूप आवडलं आणि मग मला अवॉर्ड आणि सन्मानित केला त्यांनी. मला तो प्रहार स्पेशल अवॉर्ड हं. हे सन्मानित केला आणि पुणे येथे हा प्रोग्राम झालेला होता आणि तिथे बच्चूभाऊ कडू अच्छा. यांच्या हस्ते हा मला पुरस्कार मिळाला होता. शेतकरी नेते बच्चूभाऊ हा, कडू प्रहारचे संस्थापक आहे, त्यांच्या हस्ते तुम्हाला हा, हा पुरस्कार पुरस्कार. प्रदान करण्यात आला. आणि किती लोक होते, म्हणजे किती विदर्भातून नॉमिनेशन विदर्भातून तर मी पाहिलं, या विदर्भातून फक्त मी एकटाच असा व्यक्ती होतो अच्छा. जो विदर्भातून जो अवॉर्ड मला मिळाला आणि मी एकटाच व्यक्ती त्या लघुपटामध्ये होतो अच्छा. आणि त्या प्रोग्राम मध्ये होतो. अरे वा. आणि ह्या विदर्भातला एकटाच व्यक्ती एकमेव असा होतो मी की जो मला पुरस्कार प्रहार स्पेशल अवॉर्ड हा मिळालेला आहे. अच्छा. वा, अभिनंदन तुमचं पुरस्कार धन्यवाद. मिळाल्याबद्दल. आणि शेतकऱ्यांबद्दल तुमची जी तळमळ आहे, शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे सर्व गीत तयार केलं, एक प्रभू श्रीरामाबद्दल केलं. आता तिसरं गीतांची पण लोकांना वाट असेल, प्रतीक्षा असेल की नेमकं कोणतं तुम्ही सादर करणार हा, आहात तर- आणि त्याची थीम काय असेल? तिसरं गाणं माझं, म्हणजे मी भरपूर काही कविता लिहित असतो, लेखनही लिहितो, मी भरपूर काही गोष्टी लिहित असतो. त्याच्यामध्ये आता मी तिसरं गाणं माझं ऑलरेडी तयार आहे. लोकगीत आहे ते, डीजे सॉन्ग सुद्धा आहे आणि चांगलं आहे, उत्कृष्ट असं सॉन्ग आहे ते. पण ते कसं असते, आता आपण काम करता करता परिवारही पाहा लागते. गाणं तयार करतो म्हटलं सगळ्या गोष्टीला खर्च येते. बरोबर. त्याच्यामुळे सध्या आता ते खर्च आम्ही करू शकत नाही, कारण की घरही पाहा लागते, सगळ्या बरोबर, गोष्टी नाही, पाहा बरोबर लागते, आहे. शेती पाहा लागते. त्याच्यामुळे सध्या आता गाणं तर रेडी आहे, पण आता हे गाणं जर आपल्याला समोर बनवायचं आहे तर त्यासाठी स्पॉन्सरची गरज लागत असते, बरोबर आहे. एका निर्मात्याची गरज लागत असते. एकटा व्यक्ती या सगळ्या गोष्टी करू शकत नाही आणि त्यासाठी टीम वर्क सुद्धा लागते. बरोबर. आता माझ्यावर टीम वर्क आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण निर्मात्याची गरज आहे. अच्छा. तर स्पॉन्सरशिप जर अगर कोणाजवळून जर मला मिळाली तर मी नक्कीच ते गाणं लवकरात लवकर लॉन्च करणार आहे. खूप चांगलं गाणं आहे, सर्वांना खूप आवडणार असं गाते सॉन्ग आहे. कदाचित तुमच्या बोलण्यातून मला असं वाटतं की महाराष्ट्रातले कलावंत, महाराष्ट्रातले कलाप्रेमी कदाचित या आर्थिक अडचणीमुळे, अनेकांमध्ये टॅलेंट आहे परंतु त्या आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या त्या टॅलेंटला चालना मिळत नाही. तर या मुलाखतीतून असं लक्षात येतं की भाऊसोबत जेव्हा आपण संवाद साधतोय की मराठी कलावंतांना सरकारच्या वतीनं, नवीन कलावंतांना आणि अनेक कलावंतांना जे असतील ते, पण त्यांची परिस्थिती पाहून सरकारच्या वतीनं जर या संदर्भात काही निर्णय घेता आला तर लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून रोशन भाऊ सारखे जे कलावंत आहे, जे चांगली कला सादर करू शकतात, चांगलं एक समाजाला देतात, अशा कलावंतांच्या कलेची किंमत लोकप्रतिनिधींनी करावी, जेणेकरून सरकारच्या माध्यमातून काही जर आर्थिक व्यवस्था यांच्या निर्मितीला जर मिळाली, पाठबळ जर मिळालं तर कदाचित अशा कलावंतांच्या माध्यमातून मराठी कलावंत सृष्टी आणखी पुन्हा बहरेल आणि चांगले दिवस मराठी कलावंतांना येईल. आज मराठी राजभाषा गौरव दिवस आहे आणि या निमित्तानं रोशन भाऊशी आपण चर्चा करून आलो आहे. रोशन भाऊ, हे सर्व चालत राहील, आर्थिक पाठबळ सरकारनं दिलं पाहिजे, नवकलावंतांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं पाहिजे, याबाबत काय म्हणणं आहे? हा, मी मागही एक वेळ न्यूज चॅनल जे आहे, महावास न्यूज चॅनलला मी एक वेळ मी माझं त्यांनी घेतलेला इंटरव्ह्यू घेतला होता. त्यावेळेस मी सरकारला हेच म्हटलं होतं की आपल्या अमरावती जिल्ह्यात, आपल्या विदर्भात उत्कृष्ट असे कलावंत आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, बरोबर, सिंगर आहेत, ऍक्टर, भरपूर असे चांगले चांगले मुलं आपल्या ह्या विदर्भात आहेत, जे उत्कृष्ट कलाकार आहेत, उत्कृष्ट कलावंत आहेत. तर माझं म्हणणं मी त्यावेळेस मांडलं होतं की सरकारने असं काही एखादं धोरण राबवावं की जेणेकरून इथं एखादी छोटीशी फिल्म इंडस्ट्री आपल्या अमरावती जिल्ह्यात या विदर्भात निर्माण करावी, जेणेकरून इथच्या कलाकारांना योग्य वाव मिळणार आणि त्यांना योग्य पाठबळ मिळणार, जेणेकरून ते त्यांचं एक नवीन आयुष्य सुरुवात ह्या आपल्या अमरावती जिल्ह्यातून, आपल्या विदर्भातून होईल असं मला वाटते. नक्कीच. कलावंत हा हाडामासाचा असतो, कलावंत हा निश्चयाचा असतो, कलावंत हा कर्तव्यपणाचा असतो आणि त्या कलेतूनच तो समाज प्रबोधन करत असतो. सरकारने याबाबत दखल घ्यावी, सरकारने याबाबत चांगला निर्णय घ्यावा आणि जे समाजातील दानशूर व्यक्ती आहे की ज्यांना कला क्षेत्रातली आवड आहे, अशा दानशूर व्यक्तींनी सुद्धा अशा नवकलावंतांच्या पाठीशी आर्थिकदृष्ट्या खंबीरपणे तण मन धनपूर्वक उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून असे कलावंत उदयास येईल आणि यांच्या कलेला कुठेतरी वाव मिळेल. कसं आहे की
आयुष्य जगताना आर्थिक अडचण सर्वांना असते, परंतु या आर्थिक अडचणीवर मात करून आपले कलावंत घडले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, यासाठी समस्त महाराष्ट्रातील जे चांगले सुज्ञ नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांना माझी अशी विनंती असेल की जे हा व्हिडिओ पाहत असेल त्या सर्व लोकांना, नागरिकांना, माता भगिनींना विनंती असेल की रोशन भाऊ सारख्या कलावंतांना तुम्ही सुद्धा साथ दिली पाहिजे. असे कलावंत आपल्या गावात सुद्धा असेल, आपल्या जिल्ह्यात सुद्धा असेल, त्या कलावंताच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. भाऊ, हे कलावंत, हे नाट्य, अभिनय हा क्षेत्र तुम्ही याकडे वळलात, तर यापूर्वी तुम्ही लहानपणापासून काय आवड होती तुम्हाला की ह्या क्षेत्राकडे तुम्ही वळला? लहानपणापासूनच मला स्टेज शोची जास्तीत जास्त म्हणजे मला आवडत होता. स्टेज मला जास्तीत जास्त आवडत होतं. अच्छा. त्यासाठी मी प्रत्येक वेळेस म्हणजे स्टेज शो करत होतो. लहानपणापासून मी छोटे मोठे नाटक जे असतात गाव खेळावर जे आपले राबवले जातात ते मी नेहमी करत होतो. आणि त्यानंतर मी अंजनगाव तालुक्यातही खूप नाट्य क्षेत्रातही काम केलेलं आहे. तिथे शाळेत मी नाटक वगैरे करत होतो आणि स्वतःच त्याच वेळेस लहानपणापासूनच मी डायरेक्टर होतो. अच्छा. मी डायरेक्शन देत होतो लहानपणापासूनच. डायरेक्टर लहानपणापासूनच होतो. तर मी त्यांना, माझ्या मित्रमंडळींना मी शिकवत होतो की असं करायचं, तू ऍक्टिंग करायची, तू ऍक्टिंग करायची. त्यांना मी ट्रेन करून आम्ही स्टेज शो करत होतो. हेच मग मी नरसम्मा कॉलेजमध्ये सुद्धा केलं, अमरावतीमध्ये. महाविद्यालयीनमध्ये असताना केलं. राज्यस्तरीय एकांकिकाही आम्ही प्राइज जिंकलेला आहे. सकाळ कर्नाटकमध्ये सेकंड प्राइज जिंकलेला आहे. अच्छा. आणि खूप अशा नाट्य क्षेत्रात आम्ही काम करून महानाट्य सुद्धा केलेले आहेत आम्ही. घोडेगळ वगैरे असे मोठ्या मोठे युद्ध होत होते, अशी नाट्य आम्ही केलेले आहे. तर खूप चांगला प्रतिसाद होता आम्हाला आणि त्या याच्यातूनच मी शिकत गेलो. आणि जे आम्हाला जे ट्रेनिंग देण्यासाठी जे येत होते गुरु लोक, त्यांनी आम्हाला हे सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलं होतं आणि शिकवलं होतं की ह्या टाईप आपण केलं पाहिजे. तेव्हापासून मग हे मनातच रुजलं होतं की आपण हे काही ना काही करावं. आणि ड्युटी, मी समजा ड्युटी करतो, माझं कामही करतो MIDC मध्ये, आणि मला जसा वेळ मिळते संध्याकाळी तसं मी रात्री लिखाण करतो. आणि सोमवार दिवशी सुट्टी असते, त्या दिवशी अजून याच्यावर विचार करून अजून आणखी लिखाण करतो. अच्छा. म्हणजे कलावंत होणंही काही सोपं नाही आहे की कलावंताला काय काय करावं लागते हे आपण नुकतंच ऐकत आहोत की लिखाण करणे, लिखाण केल्यानंतर त्याची प्रॅक्टिसही करून घेणे, कोणतं पाठ कुठं असेल, कोणाला काय बोलायचं, काय नाही बोलायचं, हे सुद्धा एका निर्मात्याला, एका दिग्दर्शकाला ते सर्व त्याचं जाण असलं पाहिजे. यासाठी सुद्धा ते प्रयत्न करतात. स्वतःचा वैयक्तिक वेळ, वैयक्तिक कामं सर्वे करून सुद्धा आवड म्हणून आणि एक समाजाप्रती देणं लागतं, या दृष्टिकोनातून रोशनजी घनमोडे निवांतपणे आपलं हे काम निश्चयाने आणि मोठ्या उत्साहपूर्ण विचाराने ते नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी तुम्ही सर्व जनतेने सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हीच विनंती करतो. आणि आजच्या या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र.